नागपूरचा महापौर कोण या चर्चेला घेऊन जे आहे नागपूरकर उत्सुक आहे। नागपूरकरांचा उत्साह जो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे। काल जे आहे भारतीय जनता पार्टीची मीटिंग झाली आणि पक्षनेता जे आहे तो घोषित करण्यात आला। मात्र तरी देखील उद्या म्हणजे 2 फेब्रुवारीला जे आहे महापौर कोण होणार, उपमहापौर कोण होणार हे घोषित होणार आहे। तरी देखील नागपूरकरांची उत्सुकता जी आहे शिगेला पोहोचलेली आहे, चर्चेला उधाण आलेलं आहे आणि एक आपल्या मताने कुठेतरी स्वघोषित असं म्हटलं जाते महापौर हा होणार, उपमहापौर तो होणार आणि स्थायी समिती अध्यक्ष ही होणार, अशा चर्चा आहे। आपण थेट दयाशंकर तिवारी यांच्यासोबत बोलणार आहोत, शहराध्यक्ष आहे। काय सांगाल, नागपूरकरांची उत्साह कुठेतरी शिगेला पोहोचलेला आहे, नीता ठाकरे हीच महापौर होणार अशी एकंदरीत चर्चा आहे, तुम्ही काय म्हणाल? महापौर महिला होणार हे खरं, कारण आरक्षणच महिलांचं आहे। कोण होणार ते उद्या सकाळी सगळ्यांना कळेल आणि ते कोणी महापौर पदावर बसेल ती नागपूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने आजपर्यंत महानगरपालिकेत भाजपचे महापौरांनी जे काही काम केलं आहे त्याच्यातला तोच पॅंडा कायम ठेवेल। हा एक विशिष्ट सौभाग्य आहे। नागपुरात भारतीय जनता पक्षाला जेव्हा जेव्हा महापौर मिळाले तर या महानगरपालिकेचा मागील जे आमच्या 15 वर्षाचा शासन होता त्याच्यात किंवा त्याचा पूर्वी 5 वर्षाचा शासन होता, भारतीय जनता पक्षाने कल्पना पांडेच्या रूपाने एक महिला महापौर दिली, वसुंधराताई मसूरकडच्या निमित्ताने एक महिला महापौर दिली, पुष्पाताई घोडेच्या नावाने एक नवीन महापौर दिली, मायाताई युनाते म्हणून एक महिला महापौर दिली, अर्चनाताई डेहनकर म्हणून एक महिला महापौर दिली आणि नंदाताई जिचकर म्हणून एक महिला महापौर दिली। म्हणजे या काळात 6 महिला महापौर भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे। त्या सगळ्यांना वेगवेगळ्या दृष्टीने नागपूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने वाटचाल केलेली आहे। नवीन महापौर सुद्धा त्याचप्रमाणे आपला स्वभावाप्रमाणे नागपूर शहराचा पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने किंवा विकासाची गतीला समोर वाढवण्याच्या दृष्टीने गतिशील राहतील अशी मला खात्री आहे। तुमच्या नंतर महापौर पदाची धुरा जी आहे एक महिला सांभाळणार आहे, भारतीय जनता पार्टीची महिला सांभाळणार आहे। मात्र कुठेतरी जे आहे शिवानी राणेचं नाव समोर येत होता, आता त्यांचं स्थायी समिती म्हणून मध्ये त्यांचं नाव समोर येत आहे, काय म्हणाल? तसं तर आम्ही नेहमीच बघत आलो भारतीय जनता पार्टी नेहमी सरप्राईज देत असते, आताही सरप्राईज असेल की काय म्हणाल? आता हे जे पेपरात नाव येत आहे त्याबद्दल मी काही बोलणार नाही, पण आम्ही स्थायी समिती अध्यक्ष असो, महापौर असो, उपमहापौर असो, त्या तीनही पदांवर सिनियरिटी आणि नवीन रक्त याचा समावेश करूनच आम्ही निर्णय घेणार आहोत। त्याच्यात कुणाचं नाव येईल उद्या सकाळी सगळ्यांसमोर येईल। नागपुरातील सर्वच विधानसभा क्षेत्राला कुठे ना कुठे एक संधी मिळेल का योगदान करण्याची महानगरपालिकेमध्ये? 5 वर्ष आहे आणि विधानसभा 6 आहे, पद 3 आहे आमच्याकडे मेजर, म्हणजे प्रत्येक विधानसभाला 100% संधी मिळणारच आहे। नक्कीच आताही देखील आपण दयाशंकर तिवारी यांच्यासोबत बोललो, जे की शहराध्यक्ष आहे। मात्र आताही तो सस्पेन्स कायम आहे, म्हणजे नागपूरकरांमध्ये जो उत्साह आहे की महापौर कोण होणार ते सस्पेन्स आताही भारतीय जनता पार्टीने कायम ठेवलेला आहे। भारतीय जनता पार्टीची नेहमीच एक पद्धत असते की एक सरप्राईज कुठे ना कुठे समोर येतो आणि उद्या देखील आपल्याला बघायला मिळणार आहे की नागपूरकरांनी जो अनुमान लावलेला आहे तो खरा असेल की भारतीय जनता पार्टी उद्या देखील एक नवीन सरप्राईज देणार आहे। VKB न्यूज साठी स्वीटी कांद्रेकर, नागपूर।